नमस्कार, मी डॉक्टर शुभम. तुम्हाला माहीत आहे का, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला वय फक्त 40, एकदम फिट दिसणारा, पण अचानक छातीत दुखला आणि काही मिनिटात मृत्यू झाला. कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार वय फक्त 43, व्यायामानंतर तब्येत बिघडली, हॉस्पिटलमध्ये नेलं पण वाचवू शकले नाही. दोघेही निरोगी दिसत होते. मग अचानक असं काय झालं? कारण आतून त्यांचा बीपी धोक्याच्या टप्प्यावर गेला होता. हायपरटेन्सिव्ह एमर्जन्सी म्हणजे काय? रक्तदाब झपाट्याने 180-120 पेक्षा जास्त वाढतो आणि त्यामुळे मेंदू, हृदय, किडनी, डोळे यांच्यावर नुकसान होतं. यालाच म्हणतात हायपरटेन्सिव्ह एमर्जन्सी. हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल, लक्षणे कशी ओळखायची? चला तर मग बघूयात. अचानक जोरात डोकेदुखी, दृष्टी धुसर होणे, श्वास घ्यायला त्रास, छातीत दुखणं, नाकातून रक्त येणं, झटके येणं, बेशुद्ध होणं, ही चिन्हे दिसली तर धोका प्रचंड आहे. पण शरीराच्या आत नेमकं काय घडतं? चला ते बघूयात. मेंदूत रक्तवाहिनी फुटते म्हणजेच ब्रेन हिमोरेज, हृदय थांबतं म्हणजे हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअर, किडनी बंद पडते म्हणजे किडनी फेल्युअर, डोळ्यांवर परिणाम म्हणजे दिसणं बंद होतं, म्हणजे काही मिनिटांचा उशीर म्हणजे मृत्यू. मग प्रश्न आहे, यावेळी लगेच काय करावं? तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये धाव घ्या. डॉक्टर IV औषधांनी हळूहळू बीपी कमी करतात. घरी गोळ्या घेऊन बीपी पटकन कमी करण्याचा प्रयत्न धोकादायक आहे. मग बचाव कसा करायचा? याचं उत्तर आहे, बीपी आधीपासून कंट्रोलमध्ये ठेवा. यातून आपण धडा काय शिकावा? बीपी ही सायलेंट किलर आहे. वेळेवर तपासणी करा, औषधी नियमित घ्या, तंबाखू, दारू, जास्त मीठ टाळा, जीवनशैली सुधारून ठेवा. हायपरटेन्सिव्ह एमर्जन्सी आल्यावर डॉक्टरसुद्धा वाचेल याची गॅरंटी देऊ शकत नाही. पण आपण आधीपासून जागृत राहिलो, बीपी कंट्रोलमध्ये ठेवला तर मृत्यू नक्की टाळता येतो.